10वीचा कार्यक्रम होता असा निरोप समारंभाचा. ती म्हणला पप्पा मी निरोप समारंभाला चाललोय. मी म्हणलं हरकत नाही. मला नवीन शर्ट घालून जायचं आहे शाळेचा. आता नवीन शर्ट घालून शाळेचा गेला आणि संध्याकाळी तो दुपारी घरी आला तर मी बघतोय तर तो शर्ट सगळा रंगलेला. त्या शर्टवर त्याचे जे काही ग्रुपचे मुलं होती त्या मुलांच्या सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या लिहिल्या होत्या, स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तर ती पोरं एकामेकांच्याकडे पाठ करून उभा राहिली. मग पेन काढण्यात प्रत्येकाने एकामेकाच्या पाठीवर सह्या केल्या आणि मग सह्याने गच्च भरलेला शर्ट घालून तो घरी आला. मला पप्पा आता हा याला अजिबात धुवायचं नाही, काय करायचं नाही, त्याला छानपैकी घडी घालायचं आणि तो हँकरला अडकून ठेवायचा. तो शर्ट त्यांनी नवीन कपड्यांच्या पेक्षा सुद्धा इतक्या चांगल्या ठिकाणी ठेवलाय. तर तो असं म्हणाला पप्पा हा शर्ट म्हणजे सह्या नाही, या शर्ट म्हणजे आठवणी आहे. जर तुम्हाला इथून निरोप घेऊन जायचा असेल ना तर भाषण करून निरोप घेऊ नका. तिथे बाहेर प्रांगणामध्ये जा. प्रांगणामध्ये जायच्या आधी इथं उंबऱ्यात यायच्या आधी उंबऱ्याच्या आतमध्ये जा. या साऱ्या शिक्षकांना समोर उभा करा. त्या शिक्षकांच्या अगदी पायावर हा माथा टेकवा आणि मग तो निरोप समारंभ आहे. त्याच्यानंतर तुम्ही तिथं उंबऱ्यात जा. उंबऱ्यामध्ये हा माथा टेकवा तर मग तो निरोप समारंभ आहे. थोडासा बाहेर जा आणि त्या समोरच्या ज्या प्रवेशद्वाराच्या समोर एका रांगेत उभा राहा आणि मग हा माथा त्या प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावर टेकवा. तो खरा निरोप समारंभ आहे. आणि असा निरोप समारंभ आणि असे संदेश असा विचार घेऊन जर तुम्ही बाहेर पडलात तर तुमच्या माथ्याला इथली माती चिकटणार आहे. तुमच्या स्पर्धेमध्ये आहेस, धावण्याच्या स्पर्धेमध्ये 10 खेळाडू आहेत. त्या 10 खेळाडूच्या मध्ये जो पहिला पोहोचला त्या रेषेपाशी तो हरला की जिंकला. आईचं उत्तर आहे बेटा तो जिंकला. आईचा दुसरा प्रश्न आहे बेटा जो पहिला तिथे पोहोचला तो जिंकलाय, जो सर्वात शेवटी तिथे पोहोचला तो हरला की जिंकला. आईचं उत्तर आहे बेटा तो सुद्धा जिंकलाय. आईचा तिसरा प्रश्न आहे बेटा जो सर्वात पहिला तिथे पोहोचला तोही जिंकलाय, बेटा जो सर्वात शेवटी तिथे पोहोचलाय तोही जिंकलाय. मग या स्पर्धेत हरलं कोण? त्यावेळेला आईच खाली उत्तर देते. ते उत्तर तुमच्या सगळ्या मुलांसाठी महत्वाचं आहे. आई असं म्हणते की त्या स्पर्धेत हरली ती माणसं जी मैदानावरच नव्हती, ती सगळी हरली आणि जो मैदानावर आहे तो प्रत्येक माणूस जिंकलाय. आणि मला खात्री आहे या क्षणाला तू मैदानावर आहेस याचा अर्थ आज तू जिंकलाय. तुमचा निरोप समारंभ आहे आणि निरोप समारंभाला तुमची भाषणं ऐकली. तुमची भाषणं ऐकत असताना खूप भारी वाटलं आणि सर्वात महत्वाचं की कुणी शेरो शायरी पण मारल्या. त्या शेरो शायरी बघून का असेना पण बोलून दाखवल्या. तो मनातला भाव होता. पण तुम्हाला तुमचा शेर शायरी ऐकल्यामुळे मला पण वाटलं की आपण पण एखादी शायरी सांगावी. म्हणून सुरुवातीला शायरीने तुम्हाला तुमच्या केलेल्या शायरीची पण आठवण करून देतो. मंजिले क्या है रास्ते क्या है, मंजिले क्या है रास्ते क्या है, अगर हो हौसला तो रास्ते फासले क्या है. सध्या आपण बऱ्याचदा रस्त्याचा विचार करतो. बुरकुटे सरांनी सांगितलं इकडं मुलं बसली तिकडं मुली आहेत. मला माहिती आहे ऊन लागत आहे, काहीच ऊन माझ्याही चेहऱ्यावर आहे, बरंच ऊन तुमच्या चेहऱ्यावर आहे, त्याच्यापेक्षा अधिक ऊन पाठीमागं बसलेल्या तुम्हाला शिकवणार आहे शिक्षक भगिनींच्यावर आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायची, एकदा वर बघायचं सूर्याच्याकडे. सूर्याचं ऊन आता तुम्हाला नको वाटायला लागलं आहे. याचं एकमेव कारण आहे की सूर्य का नको वाटायला लागला की तो आता 11 वाजून गेल्यानंतर त्याची तीव्रता उन्हाची वाढली आहे. सूर्याची तीव्रता मनामध्ये वाढते आणि ऊन ज्या वेळेला वाढायला लागतं त्यावेळेला आपल्या मनामध्ये ऊन नको नको असं भावना निर्माण होते. परंतु तुम्ही पुण्याच्या सूर्याकडे बघा, आता असं वाटायला लागतं की कधी हा भाषण संपेल, कधी हे व्याख्यान संपेल आणि कधी आपण जाऊन सावलीत बसू. मात्र या तापवणाऱ्या आणि ऊन देणाऱ्या या सूर्याकडे सुद्धा तुम्ही एकदा पाहिलं पाहिजे. कारण हा सूर्य ज्या आहे हा सूर्य तुमच्या जगण्याचं तत्व आहे. हा सूर्य तुमच्या जीवनाचं तत्वज्ञान आहे. हा सूर्य तुमच्या जीवनाचं होकायंत्र आहे. लक्षात घ्या की हा सूर्य सकाळी तुम्हाला हवासा वाटत होता. तो सकाळी तुम्हाला सूर्य हवासा वाटत का होता? कारण सकाळी कवळं ऊन होतं आणि कवळं ऊन या जगातल्या प्रत्येकाला चांगल्या जीवनसत्वासाठी हवं असतं. त्यामुळे सकाळच्या सत्रात कवळं ऊन हवा असल्यामुळे तो सूर्य जगातल्या प्रत्येकाला हवासा वाटतो. त्यानंतर दुपारचे 12 वाजतात. 12 वाजून गेल्यानंतर त्या सूर्याचं तापमान वाढायला लागतं. तो सूर्याचं तापमान वाढल्यानंतर त्या उन्हाची तीव्रता वाढायला लागते आणि मग जो सूर्य सकाळी कवळं उन्हामुळे हवासा वाटत होता तोच सूर्य पुढे 1 वाजल्यानंतर तुम्हाला नको नकोसा वाटायला लागतो. म्हणजे सकाळी कवळ्या उन्हात हवा असलेला सूर्य दुपारी 1 वाजल्यानंतर तुम्हाला नको नकोसा वाटायला लागतो, कारण त्याच्या गुणाची तीव्रता वाढलेली असते.
सायंकाळी पुन्हा 6 वाजता तो सूर्य पुन्हा हवासा वाटायला लागतो, कारण त्या सूर्याची तीव्रता कमी झालेली असते. उन्हाची तीव्रता कमी झाल्यामुळं तुम्हाला वाटते की हा सूर्य आता शीतल प्रकाश देतो आहे आणि मग तो हवासा वाटायला लागतो. लक्षात घ्या, या सूर्याचं सकाळचं कवळवून दुपारी नको नकोसा वाटणारा हा सूर्य, संध्याकाळी पुन्हा हवासा वाटणारा हा सूर्य म्हणजे बाप आहे. कारण बाप असाच असतो, लहानपणी प्रत्येकाला हवासा वाटायला लागतो, बापाशिवाय एकही पाऊल टाकलं जात नाही. ज्यावेळेला आपण तरुण होतो, तरुण झाल्यानंतर आपली मतं तयार होतात. आपली मतं तयार झाल्यानंतर मग वडिलांचा उपदेश आपल्याला तिरस्कार वाटायला लागतो, नको नकोसा वाटायला लागतो. सूर्य जसा दुपारी 1 वाजता नको वाटायला लागतो, तसाच दुपारी 1 वाजता सूर्य नकोसा वाटतो. तसा तारुण्याच्या काळामध्ये वडील एखादा उपदेश करत असतात, त्यावेळेला वाटतं की तुम्हाला काय कळतंय, मी करतो ते बरोबर आहे. आणि म्हणून वडील ज्या वेळेला टोकत असतात, खवळत असतात, त्यावेळेला ते नको वाटायला लागतात. पुन्हा सायंकाळ होते ना, त्यानंतर पुन्हा मग ज्या वेळेला आपण मोठं होतो, शिक्षण पूर्ण करतो, नोकरीसाठी धावपळ करायला लागतो, नोकरीसाठी काहीतरी पैसे भरायची गरज असते, काहीतरी त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टींची तयारी करावी लागते. नोकरीसाठी तुम्हाला शिफारसीची गरज लागते, प्रयत्नांची गरज लागते. त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा वडील आठवायला लागतो. लक्षात घ्या, सायंकाळचा सूर्य 6 वाजता जसा हवासा वाटायला लागतो, तसाच वडील सुद्धा मग वडील वृद्धापाच्या काळामध्ये हवेसे वाटायला लागतात. पण एक लक्षात घ्या, तोपर्यंत सूर्य मावळत चाललेला असतो. वडिलांचं तसंच असतं, जेव्हा तुम्हाला वडील हवेसे वाटायला लागतात तेव्हा वडिलांचा वृद्धत्वाचा काळ सुरू झालेला असतो. आणि म्हणून एक गोष्ट मी लक्षात ठेवा, जर तुम्हाला इथून निरोप घेऊन जायचा असेल ना, तरी भाषण करून निरोप घेऊ नका. तिथे बाहेर प्रांगणामध्ये जा, प्रांगणामध्ये जायच्या आधी इथं उंबऱ्यात यायच्या आधी उंबऱ्याच्या आतमध्ये जा. हा साऱ्या शिक्षकांना समोर उभा करा, त्या शिक्षकांच्या अगदी पायावर हा माथा टेकवा आणि मग तो निरोप समारंभ आहे. त्याच्यानंतर तुम्ही तिथं उंबऱ्यात जा, उंबऱ्यामध्ये हा माथा टेकवा, तर मग तो निरोप समारंभ आहे. थोडासा बाहेर जा आणि त्या समोरच्या ज्या प्रवेशद्वाराच्या समोर एका रांगेत उभा राहा आणि मग हा माथा त्या प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावर टेकवा, तो खरा निरोप समारंभ आहे. आणि असा निरोप समारंभ आणि असे संदेश, असा विचार घेऊन जर तुम्ही बाहेर पडलात तर तुमच्या माथ्याला इथली माती चिकटणार आहे. तुमच्या आई असो किंवा वडील असतील किंवा शिक्षक असतील, ही 3 माणसं तुमच्या जगाचं सगळ्यात महत्वाची होकायंत्र आहेत. आणि हे होकायंत्र जोवर तुमच्या सोबत आहेत तोवर तुम्हाला काही कमी पडणार नाही. लक्षात घ्या की या 3 माणसांना का विसरू नका. ही 3 माणसं ही विमानासारखी आहेत. विमानाला जशी 3 चाकं असतात, त्याच पद्धतीने ही 3 चाकं तुमच्या जीवनाची 3 चाकं आहेत. पाठीमागची 2 चाकं तुमच्या आईबाबांची आहेत, पुढचं जे 1 चाक आहे ते शिक्षकाचं आहे. आयम लक्षात ठेवा, विमान ज्या वेळेला लँडिंग व्हायला लागतं, विमान उतरायला लागतं किंवा विमान उड्डाण बिंदूवर जातं, उड्डाण बिंदूवर जाताना ते वेग कुणामुळे घेतं, तर त्या 3 चाकांमुळे ते उड्डाण बिंदूवर जाण्यासाठी विमान वेग घेत असतं. आणि ती 3 चाकं असल्यामुळे विमानाला वेग घेणं सोपं जातं. आयुष्यामध्ये ही 3 माणसं अशीच आहेत की यशाकडे वेगाने निघण्यासाठी ही 3 माणसं 3 चाकासारखं काम करतात. उड्डाण बिंदूवर विमान जातं आणि मग वर झेप घेतं. वर झेप घेताना विमानाला माहिती असतं की उतरण्यासाठी पुन्हा 3 चाकं आहेत. आणि मग ज्या वेळेला विमान उड्डाण घेतं त्यावेळेला त्याचा विमान आकाशामध्ये उडतं, पोटात 3 चाकं घेतं आणि मग आकाशामध्ये विहार करायला लागतं. इथून पुढच्या कालखंडामध्ये तुम्ही ज्या वेळेला आयुष्यामध्ये असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला लागाल, त्यावेळेला अशीच चाकांसारखी ही 3 माणसं तुमच्या सोबत असतील. ज्यावेळेला विमान लँडिंग व्हायला लागतं, जमिनीवर त्याच्या धावपट्टीवर उतरायला लागतं, तुम्ही विमान धावपट्टीवर उतरताना एकदा चित्र बघा, एकदा व्हिडिओ बघा. विमान धावपट्टीवर उतरतं तेव्हा सर्वात आधी त्या धावपट्टीला काय घासत असेल तर ते चाकं घासतात. आणि चाकाला माहिती असतं विमानाला कोणताही धोका होऊन द्यायचा नाही, त्या चाकांना माहिती असतं विमानाला अपघात होऊन द्यायचा नाही. आणि म्हणून शिक्षक, आई वडील ही 3 चाकं जी आहेत विमानांची, ती विमानाची चाकं जशी विमानाला धोका होणे म्हणून काळजी घेतात, त्याच पद्धतीने जीवनामध्ये आई वडील आणि शिक्षक अशीच असतात की तुम्हाला धोका होऊ नये म्हणून सातत्याने काळजी घेत असतात. आणि म्हणून आजचा जो निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण आज तुम्ही असं सांगितलं, पोरांनी सांगितलं की इथून पुढे आपण भेटू की नाही, परंतु या पाठीमाग उभारलेल्या मॅडम असतील, या ठिकाणी मी ज्यांच्यामुळे आलो ते प्रमोद भोंग सर असतील. कारण मी इथं येण्याच्या पूर्वी मी प्रमोद भोंग सरांशी बोलणं झालं होतं आणि प्रमोद भोंग सरांनी असं मला सांगितलं की सर, एकदा आमच्या मुलांच्या समोर तुम्ही बोललं पाहिजे, थोडं काहीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे. 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आहे. परंतु प्रमोद भोंग सरांना तुम्ही पाहिलं आहे, अनुभवलं आहे, अतिशय प्रामाणिक असा शिक्षक आहे.
हाडाचा शिक्षक आहे. आणि जर समजा प्रमोद भोंग सरांनी एखादी गोष्ट सांगितली आणि आपण ऐकायची नाही तर असं व्हायला नको. म्हणून ज्या पद्धतीने तुमच्यावर प्रमोद भोंग सर प्रेम करतात तसंच मी सुद्धा प्रमोद भोंग सरांवर प्रेम करतो. आणि आता प्रमोद भोंग सरांची उपक्रमशीलता प्रयोगशीलता मी सातत्यानं पाहत आलोय आणि त्यांच्यामुळे मी या ठिकाणी आलो. मी तुम्हाला एवढं का सांगतो, हे तळमळीनं का सांगतो, आज तुम्हाला भोंग सर दिसतील, या ठिकाणी सगळ्या बसलेल्या मॅडम दिसतील, इथून पुढे ते 10वीला आणि 9वीला विद्यार्थी आहेत किंवा जे पुढे 10वीत जाणार आहेत, इथून शिक्षणातून बाहेर पडाल त्यावेळेला पुन्हा तुम्हाला कुठे कुठेतरी एका उंचीवर गेल्यानंतर लक्षात येईल की त्या ठिकाणी शिकवणारे भोंग सर किती छान होते. त्या ठिकाणी शिकवणारे आमचे जे काही मॅडम होते त्या मॅडम सारखं सांगायच्या की आयुष्यामध्ये काळजी घ्या, अभ्यास करा, यश मिळवा, आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा. ह्या मॅडमचे हे शब्द, ही वाक्य, सरांचे हे शब्द, हे सगळं तुम्हाला पुढे जाऊन आठवायला लागेल, कारण त्याचं महत्व त्यावेळेला कळायला लागतं. आता तुम्हाला त्याचं महत्व आता कळत नाही. मात्र एक गोष्ट आवर्जून सांगेल, आयुष्यात जाताना मी सांगितलेलं सूत्र कायमस्वरूपी पाळायचं, ते कधी विसरायचं नाही. पोटात विष जाऊ नये म्हणून आपण अनेकदा काळजी घेतो. पोटात विष गेल्यानंतर आपल्या शरीराला धोका असतो. पोटात विष जाऊ नये म्हणून आपण ज्या पद्धतीने काळजी घेतो, आपल्या शरीराला धोका होऊ नये म्हणून विषापासून पोटाला जसं दूर ठेवतो, तसंच पोटात जाणारं विष रोखण्याला जसं आपण सक्षम असतो, त्याच पद्धतीने कानात विष जाणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कानात विष म्हणजे कानात वाईट वाक्य, वाईट विचार जाणार नाहीत याची सुद्धा काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आणि तुमच्या कानामध्ये विष जाऊ नये, तुमच्या कानामध्ये अमृत पडत राहावं, याच्यासाठी या प्रांगणात उभा असलेल्या सर्व शिक्षक शिक्षकांनी मनापासून प्रयत्न केले आहेत आणि त्यांचे मनापासून केलेले प्रयत्न आयुष्यभर तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुमच्याकडे शर्ट बघितले मी, त्या शर्टांवर पाठीमागं काहींनी नावं टाकली होती. कुणाकुणाची नावं, कुणाचं आडनाव आहे, कुणाचं ते हरिहर होतं, कुठे बुरकुटे होतं, त्यानंतर बरीच नाव होती. कन्सेप्ट खूप छान वाटली मला खूप आवडली ती. परंतु त्या ठिकाणी ते शर्ट आता इथून पुढे ज्या वेळेला कॉलेजमधनं तुमचं शिक्षण बाहेर पडाल शिक्षण घेऊन, त्यावेळेला असेच शर्ट तुम्ही छापा, असेच शर्ट तुम्ही प्रिंट करून घ्या आणि त्या शर्टवर लिहिताना इतकंच लिहा की आता नावं सगळ्याला माहिती झाली आहेत. आणि जर समजा या सगळ्यांच्या मध्ये तुम्हाला जर प्रिंटच करायचे असतील तर ते प्रिंट करताना 2 शब्द लिहायचे, आई बाबांच्या स्वप्नांना पूर्ण करताना. आता असं काहीतरी लिहिल्यानंतर किमान शर्ट घालताना तरी आपण 3-4 वेळेला बघू. मात्र या सगळ्यांमध्ये तुमची कन्सेप्ट आवडलीच, पण प्रत्येक पोरांच्याकडे वेगळी कल्पना असते, वेगळे प्रयोग मुलं करतात. आमच्या मुलाचा 10वीचा कार्यक्रम होता असा निरोप समारंभाचा. ती म्हणला, पप्पा मी निरोप समारंभाला चाललोय. मी म्हणलं हरकत नाही, मला नवीन शर्ट घालून जायचं आहे शाळेचा. आता नवीन शर्ट घालून शाळेचा गेला आणि संध्याकाळी तो दुपारी घरी आला तर मी बघतोय तर तो शर्ट सगळा रंगलेला, नवीन शर्ट. तर मी शर्ट बघितला तर काय कन्सेप्ट असते म्हणजे बघा की डॉक्टर अब्दुल कलामांनी तुमच्या जीवावर देशाचं स्वप्न पाहिलं ते किती बरोबर आहे. कारण या मुलांच्या मध्ये जी प्रयोगशीलता आहे, तुमच्या मुलांच्या मध्ये जे उपक्रमशीलता आहे, ती उपक्रमशीलता मोठ्यांमध्ये सुद्धा नसावी. आणि म्हणून मी त्याचा शर्ट बघितला, त्या शर्टवर त्याचे जे काही ग्रुपचे मुलं होती त्या मुलांच्या सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या लिहिल्या होत्या, स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तर ती पोरं एकामेकांच्याकडे पाठ करून उभा राहिली. मग पेन काढण्यात प्रत्येकाने एकामेकाच्या पाठीवर सह्या केल्या आणि मग सह्यांनी गच्च भरलेला शर्ट घालून तो घरी आला. मला पप्पा आता हा याला अजिबात धुवायचं नाही, काय करायचं नाही, त्याला छानपैकी घडी घालायचं आणि तो हँकरला अडकून ठेवायचा. तो शर्ट त्यांनी नवीन कपड्यांच्या पेक्षा सुद्धा इतक्या चांगल्या ठिकाणी ठेवलाय. तर तो असं म्हणाला, पप्पा हा शर्ट म्हणजे सह्या नाहीत, या शर्ट म्हणजे आठवणी आहेत. तो म्हणाला की पप्पा हा शर्ट म्हणजे सह्या नाहीत, ही शर्ट म्हणजे माझ्या शाळेतली आठवण आहे. शाळेनं जे मला संस्कार दिले त्या संस्काराची जाणीव आहे. म्हणजे ही जी कल्पना असते ना, हा जो प्रयोग असतो ना, हा प्रयोग मुलंच करू शकतात. आणि मला नेहमी काय वाटायला लागतं की बाबा पोरांनी या पद्धतीने का जगलं पाहिजे, या पद्धतीने का वागलं पाहिजे की तुम्ही किती छान प्रयोगशील करता, इतके छान प्रयोग करतात की भोंग सरांना मी शिकवताना अनेकदा बघितलंय की भोंग सरांचं मराठी व्याकरण शिकवताना बघितलं, त्यानंतर तुमचा त्यांना मिळणारी दाद बघितली. तुम्ही जी भाषणं केली मुला मुलींनी, त्या मुला मुलींनी भाषणं केलेल्यांमध्ये करड बुरकुटे सर आणि मॅडम बद्दलची भावना बघितली. मात्र मी तुम्हाला या सगळ्यांच्या मध्ये जर मी मोठी तत्व सांगायला लागलो तर ते तुमच्या फार लक्षात येणार नाही. म्हणून मी सोप्या आणि छोट्या गोष्टी सांगेन. 1 ते 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या गोष्टी अतिशय मनापासून लक्षात ठेवायच्या. मला एक सांगायचं की या जगामध्ये आई आणि बाबांचं महत्व तुमच्या दृष्टीने किती आहे असं जर मी विचारलं तर तुम्ही म्हणाल की सर खूप आहे. मात्र
एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, तुम्ही शाळेत आहात तोवर त्याचं महत्त्व तुम्हाला जास्ती वाटायला लागतं. ज्यावेळेला तुम्ही मोठं होता त्यावेळेला वाटायला लागतं की वडील काय पण सांगायला लागले, आई काय पण सांगायला लागली, मी म्हणतो तेच खरं आहे, असं तुम्ही 10वीच्या नंतर पुढे गेल्यानंतर म्हणायला लागता. तुम्ही 11वीला जाणार, कॉलेज कुमार होणार, कॉलेज कुमारी होणार, असं तुम्ही कुठेतरी भाषणात सांगितलं. मात्र मी सुद्धा निरोप समारंभाचे 10वीचे कार्यक्रम माझी आठवण झाली. त्यानंतर मी विद्यापीठात शिकायला होतो, त्याच्या निरोप समारंभाची आठवण झाली. आणि खरंच असतं, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की या माथ्याला ह्या शिक्षकांचे आशीर्वाद चिकटणार आहे. तुमच्या माथ्याला या शाळेमध्ये तुम्ही घेतलेली विद्या तुमच्या सोबत असणार आहे. कारण हे सोपं नाही. हे तुम्हाला खूप छोटं वाटत असेल की आपण कोणत्या शाळेमध्ये होतो आणि मग ही शाळांची इमारत कशी होती. शाळेच्या इमारतीवर काही सुद्धा अवलंबून नसतं. शाळा जी असते ना, ती शाळा ही मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये भरते म्हणून ती ग्रेट नसते. शाळा ग्रेट तेव्हा होते की जी शाळा ती त्या शाळेमध्ये शिक्षण असतं, मात्र शाळा तेव्हा ग्रेट होते की जी शाळा शिक्षकांच्या प्रेमाच्या आणि स्नेहाच्या किनाऱ्यावर भरते. तीच शाळा खरी ग्रेट असते. आणि स्नेहाचे आणि प्रेमाचे किनारे असलेली ही शाळा. त्यामुळं असे किनारे तुम्हाला भविष्यात सापडतील की नाहीत माहिती नाही, मात्र अशा किनाऱ्यावर तुम्ही आहात आणि या किनाऱ्याला सोडून तुम्ही बाहेर पडाल त्यावेळेला तुम्हाला सातत्यानं वारंवार तुम्हाला इथल्या स्नेहाची आणि प्रेमाची आठवण होत राहणार आहे. या दोघांनी खरं कौतुक केलं पाहिजे, या दोघांचं की अतिशय कष्टाने ही शाळा या ठिकाणी उभा केली. या डोंगराच्या परिसरामध्ये ही शाळा उभी करत असताना त्यांना पैसा मिळवायचा आहे म्हणून ही शाळा उभा केली नाही. त्यांना असं वाटलं की या गावातल्या कानाकोपऱ्यातल्या मुलांनी या शाळेत आलं पाहिजे आणि त्यांनी आईचा गिरवला पाहिजे, आणि असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी ही शाळा उभा केली. आणि जर तुम्हाला या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवायची असेल, इथून पुढे जर तुम्ही ज्या वेळेला पहिलं याल त्यावेळेला तुम्हाला पहिलं आल्यानंतर तुमच्या तोंडून पहिला शब्द निघाला पाहिजे की मी खरे संस्कार कुठे शिकलो असेल तर मी या शाळेत शिकलो. हे तुमच्या भाषणातलं पहिलं वाक्य त्यावेळेला असलं पाहिजे. तुम्ही कोणीतरी गणिताच्या विषयाचा उल्लेख केला, गणिताबद्दल सांगितलं, मात्र मी एक सूत्र सांगितलं हे लक्षात ठेवा. आयुष्यात तुम्हाला व्हायचं असेल तर गणितामधला हातचा व्हा. ज्या मुलाला ज्या मुलीला गणितामधला हातचा होता आलं तो विद्यार्थी आणि ती मुलगी आणि तो मुलगा यशस्वी झाला. कारण गणित ज्या वेळेला सोडवायला लागतो त्यावेळेला आपण गणितामध्ये हातचा ग्रेड धरतो. तो म्हणतो की हातचा हा घेतला, हातचा तो घेतला, आणि मग तो हातचा एका बाजूला लिहून ठेवतो की नाही. गणितामध्ये हातचा लिहून ठेवतो. पुढे ज्या वेळेला गणिताला उत्तराकडे जायचं असतं आणि उत्तराकडे जात असताना ते उत्तर तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा तो हातचा पुन्हा आपण वापरतो. तो हातचा कुठे वापरला की गणित उत्तराकडे जातं. जीवनामध्ये असंच हातचं व्हा की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच तुम्हाला सापडलं पाहिजे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीचा हातचा झाला तर मी खात्रीने सांगेन की हा हातचा कोणत्याही क्षेत्रात गेला तरी तो उत्तरच देईल. आणि अशा पद्धतीचं जर तुम्ही संस्कार आणि शिक्षण घेऊन इथून गेलात तर मला आनंद वाटेलच वाटेल. मात्र माझ्यापेक्षा आनंद त्या विद्यार्थ्यांना वाटेल, माझ्यापेक्षा आनंद त्या शिक्षकांना वाटेल. तुम्हाला माहिती आहे की इकडे जी बसणारी मुलं आहेत, इकडे बसणारी मुली इकडच्या वर्गात येतील, इकडचे तिकडच्या वर्गात जातील. मात्र 10वीचा निरोप समारंभ असेल किंवा 9वीचा निरोप समारंभ असेल, मी आणखी एक गोष्ट आवर्जून सांगेल की 10वीला शिक्षक म्हणाले तुम्हाला अभ्यास करा, पण तुम्ही अभ्यास करायचा प्रयत्न केला की नाही माहिती नाही. तुम्ही काही एक दिदी असं म्हणाले की सर आम्हाला सगळं सांगत होते अभ्यास करा अभ्यास करा. दोन सर यायचे, दोन सर म्हणायचे की लेकरांनो अभ्यास करा, परीक्षा जवळ आले. गुरगुडे सर यायचे किंवा अभ्यास करा. या मॅडम यायच्या की मुलांना अभ्यास करा. आता ज्या वेळेला 10वीच्या पेपरचा म्हणजे पहिला दिवस गोष्ट मागतो आहे मला ती प्रॉमिस करा. बाबाला प्रॉमिस मागितल्यानंतर बाबाने त्याला प्रॉमिस केलं. मला म्हणलं केलं प्रॉमिस. मुलाला म्हणलं माग काय मागायचं ते. त्या मुलाला पाय नव्हते आणि त्या मुलाने बाबाने एक गोष्ट अशी मागितली आणि बाबाला सांगितली की बाबा तुम्ही आता प्रॉमिस केलंय. आणि मग प्रॉमिस केल्यानंतर तो मुलगा बाबाला म्हणाला की बाबा मला धावपट्टू व्हायचा आहे. ज्या पोराला पाय नाही तो पोरगा वडिलांना मागणी करतोय की मला धावपट्टू व्हायचंय, आणि तो मागणी करण्याच्या आधी वडिलांच्याकडनं प्रॉमिस घेतोय आणि वडील पण त्याला प्रॉमिस देत आहेत. वडिलांनी प्रॉमिस दिलेलं होतं. जेव्हा त्याची मागणी ऐकली तेव्हा वडिलांच्या डोळ्यांना अश्रू आले, कारण धावपट्टू होण्यासाठी पाय लागतात आणि त्या मुलाला पायच नव्हते. परंतु बाप हा बापच असतो, लक्षात ठेवा. बापाची बरोबरी या जगामध्ये पहाडाला सुद्धा करता आली नाही. त्यामुळं बापाची बरोबरी या जगातल्या कोणत्याही अथंग समुद्राला सुद्धा करता आली नाही. कुठल्याच मोठ्या कोणत्याही गोष्टी बापाची बरोबरी करता आली नाही. आणि वडिलांनी शेवटी असं सांगितलं की हरकत नाही. वडिलांनी त्याला पाय बसवले, त्याचा सराव चालू केला, त्याला हळूहळू चालायला शिकवलं, पळायला शिकवलं, त्याला धावायला शिकवलं आणि मग तो शाळेच्या स्पर्धेमध्ये गेला.
शाळेच्या स्पर्धेमध्ये गेल्यानंतर त्याचे जे पाय होते ते पाय त्यांनी सॅक मध्ये ठेवले होते आणि सॅक पाठीवर होती. तो वॉकरवर शाळेमध्ये गेला. तुमच्यासारखीच मुलं होती, मैदान होतं आणि मैदानात गेल्यानंतर त्याच्याकडे काही विद्यार्थी म्हणले की तू कशाला आला इथे? तर तो म्हणला मी धावायला आलो, स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आलोय. तो स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आलोय म्हणल्यानंतर पोरं हसायला लागली की अरे स्पर्धेमध्ये पाय लागतात, तुला पाय कुठं आहे? तर त्यांनी सांगितलं की माझे पाय जे आहेत ना ते कोपऱ्यात उभा आहेत आणि वडील म्हणजे माझे पाय आहेत, आई म्हणजे माझे पाय आहेत आणि हेच पाय माझ्या या पायापेक्षा महत्वाचे आहेत. आणि त्यांनी सांगितले की त्या पायाच्या जीवावरच मी इथं आलोय. त्यांनी बाजूला सॅक ठेवली, त्या सॅक मधले पाय काढले. पाय काढल्यानंतर त्याला जोडले स्वतःच्या स्क्रूडी पायाला, त्या अर्ध्या पायाला जोडले. धावायला सुरुवात करण्यापूर्वी कोपऱ्यात उभा असलेल्या वडिलांकडे त्यांनी पाहिलं आणि कोपऱ्यात उभा असलेल्या वडिलांच्याकडे पाहून त्यांनी एकदा कटाक्ष टाकला. धावायला बाकी उभारलेली मुलं सगळ्याला पाय होते, त्याला एकही पाय नव्हता आणि दोन्ही पाय नकली. त्यांनी एका ह्याच्या खेळाडूकडे बघितलं, या खेळाडूकडे बघितलं, परंतु त्याच्यापेक्षा त्यांनी बघितलं कोणाकडे? तर कोपऱ्यामध्ये उभा असलेल्या वडिलांच्याकडे बघितलं. कारण वडिलांनी त्याला धाव म्हणून असं बेस्टलक केलं होतं. आणि ज्यावेळेला वडील असं बेस्टलक करतो ना त्यावेळेला आपण कधीच हरत नसतो, लक्षात ठेवा. ज्यावेळेला आई बेस्टलक करते त्यावेळेला आपण कधीच हरत नसतो. तसंच त्या मुलाला वडिलांनी बेस्टलक केलं. तो धावायला लागला, सुरुवातीला मागे पडला. सगळे पाय असणारे विद्यार्थी धावले पुढे गेले. थोडं पुढे गेलं तर त्यांनी पुन्हा वडिलांकडे बघितले. वडील म्हणले धाव बेटा. वडिलांचं हे वाक्य त्याला मंत्रासारखं काम करून गेलं आणि तो धावत गेला. वेग वाढवला, इतका वेग वाढवला की आयुष्यामध्ये पहिल्यांदा शाळेच्या शर्यतीमध्ये पाय असलेल्या खेळाडू बरोबर धावलेला पाय नसलेला खेळाडू त्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिला आला. तो वडिलांच्याकडे गेला, मिठी मारली, म्हणला तुमच्यामुळे मी पहिला आलोय. अनेक वर्ष गेली. वडिलांनी म्हणले की आता तुझी इच्छा मी पूर्ण केली आहे. तो 25 वर्षाचा झाला. तो वडिलांच्या बरोबर बसला आणि त्यांनी सांगितले की बाबा आणखी एक प्रॉमिस आहे माझं, एक पूर्ण करा. आता वडील म्हणले याच्यापेक्षा मोठं प्रॉमिस काय असेल? मी तर ते पूर्ण केलंय. तर तो बस पडाला की बाबा मला ऑलिम्पिक खेळायचंय. आता ऑलिम्पिक ही जगाची स्पर्धा असते आणि या स्पर्धेमध्ये पाय नसलेला एखादा मुलगा म्हणत असेल की मला ऑलिम्पिक खेळायचंय, त्यावेळेला त्याच्यामध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. आणि म्हणून त्यांनी मागणी केल्यानंतर वडिलांनी त्यालाही होकार दिला. वडिलांनी त्याचा सराव चालू केला. वडिलांनी त्याची प्रॅक्टिस चालू केली. ऑलिम्पिकची स्पर्धा आली, चाचणी झाली. चाचणीमध्ये तो पास झाला. चाचणीमध्ये पास झाला, त्याचं निवड त्या ऑलिम्पिकसाठी झाली. परंतु दुसऱ्या बाजूला आजारी असलेल्या आईचं मात्र निधन झालं. परंतु निधन होण्यापूर्वी आईने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती चिठ्ठी मुलासाठी होती. ती चिठ्ठी अतिशय महत्वाची आहे. ती चिठ्ठी ती मरण्यापूर्वी, निधन होण्यापूर्वी तिने तिच्या नवऱ्याकडे अर्थात त्या मुलाच्या वडिलांकडे दिली आणि त्यांना सांगितलं की ही चिठ्ठी माझ्या मुलाला तेव्हा द्या जेव्हा तुम्हाला वाटेल की ती चिठ्ठी त्याला गरजेची आहे. ऑलिम्पिकची स्पर्धा जवळ आल्यानंतर वडिलांनी त्याला बोलावून घेतलं आणि सांगितलं की तुझ्या आईने एक चिठ्ठी मला दिली होती, आज मला ती चिठ्ठी तुला द्यावीशी वाटते. आई जगात नाही. त्याला दुःख झालं. वडिलांनी चिठ्ठी त्याच्या हातात दिली. तो रूम मध्ये गेला आणि ती चिठ्ठी वाचायला लागला. एखाद्या आईने एखाद्या मुलाला चिठ्ठी कशी लिहावी, त्या चिठ्ठीचा नीटचा अर्थ एखाद्या मुलाने कसा लावावा याचं उत्तम उदाहरण आहे. ती चिठ्ठी वाचायला लागलं. त्या चिठ्ठीमधलं पहिलं वाक्य होतं, माय डिअर सन आय लव्ह यू. माझ्या प्रिय मुला, माझं तुझ्यावर विलक्षण प्रेम आहे. आईची चिठ्ठी मुलाने लिहिली बघा. ती आई म्हणते, प्रिय मुला, माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आईचं दुसरं वाक्य आहे, बेटा माझं सोड, तुझ्या वडिलांचं तुझ्यावर विलक्षण प्रेम आहे. आईचं तिसरं वाक्य आहे, आमच्या दोघांचंही राहू दे, तुझं आमच्या दोघांवर विलक्षण प्रेम आहे. काय आईची चिठ्ठी आहे बघा, तिचा मोठेपणा बघा. आई म्हणते पहिलं माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. दुसरं वाक्य आहे आईचं. आई म्हणते की माझ्यापेक्षा तुझ्या वडिलांचं तुझ्यावर जास्ती प्रेम आहे. आईचा मोठेपणा तिसऱ्यांदा बघा. आई म्हणते आमच्या दोघांचंही राहू दे, तुझंच आमच्या इतकं प्रेम आहे ना, आम्ही कमी पडतो इतकं तुझं आमच्यावर प्रेम आहे. आणि आई पुढे लिहिते, तू स्पर्धेत आहेस, धावण्याच्या स्पर्धेत आहेस याची जाणीव मला आहे, म्हणून मी तुला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तर मीच देणार आहे. आई पहिला प्रश्न विचारते, बेटा तू धावण्याच्या स्पर्धेमध्ये आहेस. धावण्याच्या स्पर्धेमध्ये 10 खेळाडू आहेत. त्या 10 खेळाडूच्या मध्ये जो पहिला पोहोचला त्या रेषेपाशी तो हरला की जिंकला? आईचं उत्तर आहे, बेटा तो जिंकला. आईचा दुसरा प्रश्न आहे,
बेटा जो पहिला तिथे पोहोचला तो जिंकलाय, जो सर्वात शेवटी तिथे पोहोचला तो हरला की जिंकला? आईचं उत्तर आहे बेटा तो सुद्धा जिंकलाय. आईचा तिसरा प्रश्न आहे बेटा जो सर्वात पहिला तिथे पोहोचला तोही जिंकलाय, बेटा जो सर्वात शेवटी तिथे पोहोचलाय तोही जिंकलाय, मग या स्पर्धेत हरलं कोण? त्यावेळेला आईच खाली उत्तर देते, ते उत्तर तुमच्या सगळ्या मुलांसाठी महत्वाचं आहे. आई असं म्हणते की त्या स्पर्धेत हरली ती माणसं जी मैदानावरच नव्हती, ती सगळी हरली, आणि जो मैदानावर आहे तो प्रत्येक माणूस जिंकलाय. आणि मला खात्री आहे या क्षणाला तू मैदानावर आहेस, याचा अर्थ आज तू जिंकलाय. लक्षात ठेव, तरी ती चिठ्ठी वाचली. चिठ्ठी वाचत त्याच्या डोळ्यातून गळगळ पाणी यायला लागलं. तो वेगाने वडिलांच्याकडे गेला, वडिलांना घट्ट मिठी मारली आणि वडिलांना म्हणला की बाबा प्रॉमिस, आईची आणि बाबांची आठवण आहे आणि तुमच्या दोघांची आठवण, स्मरण आणि चेहरा घेऊन त्या स्पर्धेत मी उतरेन. ऑलिम्पिकची स्पर्धा आली, त्या स्पर्धेमध्ये तो उतरला. स्पर्धा सुरू झाली, गॅलरीत वडील पुन्हा उभा आहेत. वडिलांनी गॅलरीतून त्याला बेस्ट लक केलं. तो धावायला सुरुवात करतोय. पुन्हा बाजूबाजूला बघितलं, सगळ्याला पाय आहे, याला पाय नाही. नकली पाय बसवलेला हा पोरगा तिथे गेलाय. स्पर्धा ऑलिम्पिकची, जगाची स्पर्धा आहे, गावाची नाही, शहराची नाही, जिल्ह्याची नाही, राज्याची नाही, देशाची नाही. ही स्पर्धा जगाची होती. जगाच्या स्पर्धेमध्ये पाय नसलेला एखादा तरुण पाय असलेल्या इतर जागतिक स्तरावरच्या खेळाडूंच्या बरोबर धावण्यासाठी सज्ज आहे. आणि तो सज्ज इतक्याच कारणासाठी आहे की त्या गॅलरीमध्ये त्याचा वडील उभा आहे आणि त्या वडिलांनी दिलेला तो आत्मविश्वास आणि त्याच्या जीवावर तो त्याच्यासाठी सज्ज आहे. आणि स्पर्धा सुरू झाली. स्पर्धामध्ये तो सुरू झाला तर धावायला लागला. धावता धावता लक्षात आलं त्याच्या आपला वेग कमी झालाय. बाकी खेळाडू पुढे निघून गेले. स्पर्धा ऑलिम्पिकची, सगळ्या जगाचं लक्ष त्या स्पर्धेकडे लागलेलं आहे. त्या खेळाडूंवर फोकस आहे की ज्या खेळाडूला पाय नाही, पाय नसलेल्या त्या खेळाडूला तिथं फोकस करतात आणि मग तो धावायला लागतो. पुन्हा लक्ष देतं, मध्ये गेल्यानंतर आपला वेग आणखी कमी झालाय. आपला वेग कमी झालाय त्याच्या लक्षात आलं. एकदम त्याला आईचा चेहरा आठवायला लागतो. आईने लिहिलेली चिठ्ठी आठवायला लागते. आईने तिची केलेली शुश्रूषा आठवायला लागते. आईने त्याला चिवचा आणि कावचा घास भरवलेला आठवायला लागतो. आईने त्याला जे काही आशीर्वाद दिले, जे मंत्र दिले जगण्यातले, ते त्याला आठवायला लागतात. तो थोडा धावत धावत पुन्हा गॅलरीकडे कटाक्ष टाकतो. गॅलरीतले वडील त्याला आठवायला लागतात. वडिलांचा चेहरा आठवायला लागतो आणि वडील त्याला डोळ्यात आशीर्वाद त्याला म्हणतात, तू जिंकणार आहेस, तू जिंकणार आहेस, तू फक्त धावायचा आहेस, तू फक्त धावायचास बेटा, तू जिंकणार आहेस. सगळ्या गर्दीकडे दुर्लक्ष करतोय. लाखोंची गर्दी आहे. त्या गर्दीत त्याला फक्त एकच चेहरा दिसतो त्याच्या वडिलांचा आणि एकच वाक्य आठवायचंय. एकच वाक्य त्याला ऐकायला येतं त्याच्या कानाला, बेटा तुला जिंकायचंय, बेटा तुला जिंकायचंय, तुला धावायचंय. आणि ते वाक्य त्याच्या कानात, त्याच्या मनात, त्याच्या शराशरामध्ये अगदी मंत्रासारखं काम करून गेलं. आणि मंद झालेला वेग त्या मुलाने इतका वाढवला, इतका वाढवला की जो मागे पडलेला मुलगा होता, जी पुढे गेलेली खेळाडू होती, त्या सगळ्या पाय असलेल्या खेळाडूला काही मिनिटांमध्ये त्यांनी मागे टाकलं. थोडं पुढे गेला आणि कमाल तुम्हाला सांगतो की काही क्षणातच तो तिथे सगळ्यात आधी पोहोचला आणि धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी गोल्ड मेडल पटकावलं. तो ज्याला गोल्ड मेडल पटकावलं, गोल्ड मेडल पटकावल्यानंतर त्या गोल्ड मेडल कडे तो गेला नाही. तो गोल्ड मेडल कडे न जाता तितक्याच वेगाने धावत आला. गॅलरीतनं वडील खाली उतरले, समोर आले आणि तो वेगाने वडिलांकडे धावत गेला आणि वडिलांना घट्ट मिठी मारली आणि एक वाक्य वडिलांसाठी उच्चारलं. एक वाक्य वडिलांसाठी त्यांनी उच्चारलंय की जे तुम्हाला भविष्यात आणि आयुष्यात सारखं सारखं उच्चारायचंय, जे वाक्य तुम्हाला मंत्र म्हणून वापरायचंय. ते वाक्य उच्चारताना तो तरुण त्या वडिलांना असं म्हणाला, पप्पा मी गोल्ड मेडल जिंकलंय. जिंकणारा कोण आहे? तर मी आहे. परंतु गोल्ड मेडल काय आहे? तर माझं गोल्ड मेडल ते नाही, माझं गोल्ड मेडल तुम्ही आहात. तुम्हीच माझं गोल्ड मेडल आणि तुम्हीच माझं सोनं आहात. आणि मग त्या वडिलांना मिठी मारली. वडिलांच्या डोळ्यातलं पाणी यायला लागलं आणि मग वडिलांनी सांगितलं की बेटा, या जीवनामध्ये अनेक स्पर्धा अशा आल्या, पण त्या तू लिया फिरल्या, इतक्या लिहिलं या तू त्या स्पर्धा पार केल्या. तर त्याने जे वाक्य सांगितलं, त्याने जे वडिलांना अभिप्राय देताना सांगितलं, तर तो असं म्हणाला, तरुण बाबा, आईने माझ्यावर विलक्षण प्रेम केलंय. आईने मला लहानपणापासून एकदाही मला असं आठवत नाही की आईने मला डब्याशिवाय शाळेत पाठवलंय. मला एकदाही असं आठवत नाही की मी शाळेत गेलोय आणि शिक्षकांनी उगीच माझ्या बरोबर काहीतरी गप्पाष्टक केली. कारण शाळेत गेल्यानंतर मला शिक्षकांनी जे संस्कार दिले, ते संस्कार मला आठवत आहेत. बाबा, मला आईचा तो आशीर्वाद सुद्धा आठवत होता. बाबा, तू मला आईचे शब्द सातत्याने आठवत होते. आणि सगळ्यात महत्वाचं,
ज्या वेळेला स्पर्धा मध्यावर आली होती, मी अगदी हरड्याच्या उंबरठ्यावर येऊन उभा होतो, त्यावेळेला तुमचा चेहरा आणि तुमच्या तोंडून निघणारे बाहेरचे जे शब्द आहेत ते शब्द मला आठवत होते. बेटा, तुला फक्त धावायचंय, बाकी विजय तुझाच आहे. बेटा, फक्त तुला धावायचंय, बाकी विजय तुझाच आहे. तुला जिंकायचंय, कारण जिंकणारा तोच असतो जो धावत असतो, तोच जिंकत असतो. आणि मला खात्री आहे बेटा, तू धावणार आहे, तू धावणाऱ्या पैकीच आहे. आणि मग धावणाऱ्या पैकीचा तू मुलगा आहेस. आणि असं म्हटल्यानंतर तो पोरगा म्हणतो की बाबा, हे सगळं मला आठवत होतं. त्या तरुणांनी ज्या पद्धतीने त्याच्या वडिलांना ही गोष्ट सांगितली की बाबा, मला काय काय आठवत होतं धावत असताना त्या स्पर्धेमध्ये, मी इथून बाहेर पडताना हेच सांगेल, 10वीचा पेपर देताना तुम्हाला तेच आठवायचंय. तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही मोठी परीक्षा द्याल, परीक्षा दिल्यानंतर मुलाखत द्यायला जाल, मुलाखत देताना तुम्हाला तेच आठवायचंय. तर जोवर तुम्ही हे आठवणार नाही तोवर तुम्हाला यशाच्या जवळ जाता येणार नाही. आणि तुम्हाला ते आठवावं, तुम्हाला ते मंत्र सापडावीत म्हणून बुरकुटे सरांना वाटलं की इथं मला बोलवावं. ती मंत्र आणि तंत्र तुम्हाला सापडावीत म्हणून भोम सरांना वाटले की मला इथं बोलवावं. कारण लक्षात घ्या, शाळा तुम्हाला खूप सोपी वाटते, मात्र आयुष्यामध्ये सगळ्यात आठवणीत राहणारा हाच टप्पा असतो, हाच काळ असतो. तुम्ही मांडी घालून खाली बसलात, मला हेवा वाटतो. आज मला मांडी घालून खाली बसावं असं वाटलं तरी बसता येत नाही, परंतु मी माझी शाळा आठवतो. आणि मग लक्षात येतं की मांडी घालण्याचा काळ तोच होता आणि तोच खरा आनंद होता. कारण ज्याला मातीवर बसता येतं, ज्याला मातीशी चिकटता येतं, तोच माणूस यशस्वी असतो. आणि तुम्ही मातीशी चिकटलेले आहात, तुम्ही मातीशी तुम्ही जोडलेले आहात. आणि असेच विद्यार्थी घडत असतात, असेच विद्यार्थी यशस्वी होत असतात. तुम्ही या प्रांगणामध्ये बसला आहात, ही नुसती माती नाही, हे संस्कार आहेत. ही नुसती माती नाही, हे ज्ञान आहे. ही नुसती माती नाही, ही शिस्त आहे. ही नुसती माती नाही, या संबंध शिक्षकांचे आशीर्वाद आहेत. आणि हे सगळं घेऊन माथ्याला लावून तुम्हाला या त्या प्रांगणाच्या बाहेर पडायचंय. तुम्हाला जीवनाच्या प्रवासामध्ये प्रवास करायचा आहे. मला खात्री आहे, जर या ठिकाणी या पद्धतीचे ताकदीचे शिक्षक असतील तर तुमच्यासारखे विद्यार्थी, मी तुम्हाला विश्वासानं सांगेल, आत्मविश्वासानं सांगेल, बुरगुटे सरांना सांगेल, भोम सरांना सांगेल, इथं उभारलेल्या प्रत्येक मॅडमला सांगेल, एक दिवस असा येणार आहे, सत्काराला सुद्धा मला येण्याची संधी मिळणार आहे. आणि या मुलींपैकी आणि मुलांपैकी कोणी कलेक्टर होणार आहे, कोणी तहसीलदार होणार आहे. या मुलीपैकी आणि मुलांपैकी कोणी पायलट होणार आहे. या मुलीपैकी मुलांपैकीच कोणीतरी देशाचा सगळ्यात मोठा कॅप्टन होणार आहे. मला माहिती आहे, हे भविष्य आहे. देशाचं भविष्य या अंगणात बसलंय, देशाचं भविष्य या मातीवर बसलंय. आणि या देशाच्या भविष्याला तुम्ही अगदी अलगद फुलासारखं जपलं आहे. आणि देशाचं भविष्य तुम्ही इतकं संस्कारित केलंय, त्यामुळे तुमच्या सर्व शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. की इथे बसणारी मुलं, या मुलांची रांग, या मुलांची शिस्त, या मुलांचे ड्रेस, या मुलांची सगळे चेहरे इतकं पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या बाजूला पाण्याची बाटली आहे. म्हणजे ही जी शिस्त आहे, मी इथे शिक्षक बघितली, शिक्षक सुद्धा त्याच पोशाखात आहेत, कुठे सुद्धा बेशिस्त मला दिसलेली नाही. आणि मला सांगा, जिथं बेशिस्त नाही ना, जिथं फक्त शिस्त आहे, आणि अशा जर वातावरणात तुम्ही घडत असाल, शिक्षण घेत असाल, तर मी खात्रीनं सांगेन की तुम्ही यशस्वी होणार आहे. आणि तुमच्या सत्काराला मला येण्याची संधी मिळणार आहे. मला आनंद वाटला की तुमच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला मला यावंसं वाटलं. म्हणजे 10वी सोडून गेलं की 8वी सोडून गेलं की फार तुमची भाषणं ऐकल्यानंतर खरंच मला खूप वाईट वाटत होतं. कारण मी हॉस्टेल सोडताना मला असंच वाटत होतं की हॉस्टेल सोडताना ती मुलं कुठे भेटतील का. पण तुम्हाला खरंच सांगू का, तिथून जे उडले सगळे, ज्या झेपा घेतला प्रत्येकाने, पण कुणी कुठे झेप घेतली, कुणी कुठे झेप घेतली, कुणीच कुणाला लवकर सापडलं नाही, मिळालं नाही. आणि म्हणून इतकं प्रेम करा मैत्रीवर, इतकं जपा एकामेकांना. नाते एवढं जपलं पाहिजे की एकदा जर आपण पंख आले आणि उडलो ना, तर कुणीच कुणाला गवसत नाही. प्रत्येकाला आपलं क्षेत्र, आपला अवकाश महत्वाचं वाटायला लागतं. प्रत्येक आपला अवकाश शोधत जातो आणि अवकाश शोधत तो झेप घेत राहतो, तो उडत राहतो. आणि म्हणून जर इथून बाहेर पडत असाल तर फक्त एक काम करा, तुम्हाला शिक्षक सुद्धा पुढे गवसणार नाहीत. कारण तुम्ही कुठेतरी एका टोकावर असाल आणि शिक्षक इथं असाल. जर तुम्हाला एखादा उत्सव साजरा करायचा असेल, तुम्ही सुट्टीला कधीतरी मोठे अधिकारी झालात, कधी कुठेतरी मोठ्या कंपनीमध्ये लागलात, कोणत्याही पदावर गेलात आणि सुट्टीसाठी जर कधी गावाकडे आलात, तर शिक्षकाची गरज शोधत त्यांच्या घरी जा, त्यांच्या पाया पडा, तरच तुमचा तो गावाकडची सुट्टी तुमच्या सत्काराने लागेल. कारण सुट्टीला आलेला विद्यार्थी ज्यावेळेला शिक्षकाच्या पायावर डोकं ठेवेल, त्यावेळेला त्याची खऱ्या अर्थाने सुट्टी सार्थकी लागेल, त्याचं शिक्षण सार्थकी लागेल. अशाच पद्धतीचं शिक्षण सार्थकी लागावं.
या पद्धतीच्या शुभेच्छा मी तुम्हाला देतो. मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं ती 2-3 सूत्र फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. त्यांना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून जावा की मी हा पेपर इतका छान लिहीन, मी माझ्या आई वडिलांचं नाव रोशन करेन. नुसतं शाळेचंच नाव होत नाही, तुमच्या आई वडिलांचं नाव रोशन होते. आणि एवढं जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा की आई वडिलांची मान खाली जाईल असं काही कृत्य करू नका. पेपर व्यवस्थित लिहा, स्वच्छ लिहा, टेन्शन घेऊ नका. आपल्याला किती लोक ओळखतात ह्यापेक्षा का ओळखतात, अशा ह्या वेळची 4थी बॅच आहे बाहेर पडणारी आपली. आणि जर काय तुम्हाला बोलले असतील कविता मिस पेपर असा लिहावा तसा तुम्हाला रागवले असतील तर ते तुमच्या भल्यासाठी आहे. जसे तुमचे आई वडील रागवतात, तुमचे गुरु रागवतात आणि आपल्या ग्लोरी परिवार जो ग्लोरीचा स्टाफ आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण खरंच हे आपलं कुटुंब आहे आणि सगळे कुटुंबाप्रमाणे राहतात. आणि इथं वाटत नाही की मला ही आपली शाळा आहे, आपलं खरंच कुटुंब आहे. सगळे 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड सगळ्यांची एकमेकाशी नाळ जोडलेली आहे. सगळे एकमेकाला मदत करतात. इथून चांगलंच घेऊन जावा, समाजात एक चांगला नागरिक बना, आदर्श नागरिक बना. आणि आपल्या आई वडीलचं जे स्वप्न आहे, मोठं स्वप्न बघा. प्रत्येकाचं स्वप्न असतं, आपल्या आई वडिलांचं पण स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे, तुम्हाला लगेच पैसे कमवायला नाही लागायचं. तर अभ्यास करायचा तो 100% अभ्यास करा, 100% वेळ द्या. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ तुमच्या हातात आहे. जोपर्यंत पेपर हातात येत नाही तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. असं झटून कामाला लागा की तुम्ही पेपर क्रॅक करू शकता. सगळ्यांना 90%च्या पुढे मार्क्स पडावे. बेस्ट ऑफ लक फ्रॉम ग्लोरी. थँक्यू व्हेरी मच. सर्वप्रथम मी आपल्या शाळेचे प्रिन्सिपल गणेश सर आणि कविता मिस ह्यांना करतो की त्यांनी हा कार्यक्रम करण्याची संधी दिली. त्यानंतर आपल्या महत्त्वाच्या कामातून श्री सचिन वायपुळे सर वेळ काढून इथे आले, त्यांचं देखील मी शाळेच्या वतीने आभार करतो. सचिन सर म्हणले की तुम्ही जेव्हा इथून निरोप घेऊन जाचाल तेव्हा तुम्ही इथल्या गेटवर डोकं ठेवा आणि तिथली माती तुमच्या डोक्याला चिटकू द्या. मी सचिन सरला सांगेल की जेव्हा माझे मित्र 10वीतून त्यांचा रिझल्ट लागेल व ते जेव्हा येतील इथं तुम्ही जेव्हा सत्कार करायला येचाल तेव्हा त्या मात्याचे सोनं झालेलं असेल. आणि सर तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन केले ते आमच्या आयुष्यभर लक्षात राहिलो, ते आम्हाला आयुष्यभर उपयोगी येईल. त्यानंतर ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केले ते आता 9वीच्या क्लासचे देखील मी शाळेच्या वतीने आभार मानतो. आणि बेस्ट ऑफ लक टू द 10th स्टँडर्ड टू फॉर देअर एक्झाम and with the permission of Ganesh sir and Kavita miss, I declare that today's program is over. Thank you. शिक्षकांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले, पेपरसाठी तयारी करून घेतली व इथले जे शिक्षक होते त्यांनी आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर समाजात कसे वावरताना कसे जगावे, कसे बोलावे हे शिकवले. व मला या क्षणाला एक चारोळी आठवत आहे. कधी न विसरणारे ते क्षण होते, हसता हसता डोळ्यातून पाणी आणणारे हे क्षण होते. शाळा सुटली म्हणून आठवणी जपून ठेवू, मित्राच्या नात्याला कायम स्मरणात ठेवू. किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियात जगत होते. कुठे आलोय आज समजदारीच्या जगात, यापेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते. आजचा दिवस आनंदाचा आहे पण थोडासा भावनिकही. इथून पुढे प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार असलो तरी शाळेतील या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील. आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी, मित्रांसोबत घालवले सोनेरी क्षण आणि इथल्या प्रत्येक अनुभव आपल्याला पुढे मोठे होण्यासाठी मदत करेल. हमारे बाद महफिलों में अफसाने बयां होंगे, बहारें हमें हमको ढूंढेगी, न जाने हम कहाँ होंगे. थँक्यू. Thank you, Aditya. Now I would like to call Ayush Harihar to express his thoughts on today's program. ही शाळा म्हणजे फक्त शाळा नव्हती आमच्यासाठी, तर आमच्यासाठी संस्कारांची, शिकवणींची आणि स्वप्नांची जागा आहे. इथे आम्ही अक्षरांना ओळख केली, चुकीतून शिकलो, यशाचा आनंद साजरा केला आणि अपयशातून उभे राहायला शिकलो. आमच्या सर्व शिक्षकांचे आम्ही मनापासून आभार मानतो. इंग्लिश शिकवणाऱ्या आमच्या लाडक्या प्रिया मिस,
मी ह्या शाळेत 8 ते 9 वर्ष पूर्ण केले, पण या 8 ते 9 वर्षाच्या प्रत्येक प्रवासामध्ये प्रिया मिस आमच्यासोबत पहिल्यापासून होत्या आणि कायम राहतील याच्या मला खात्री पण आहे. हिंदी शिकवणाऱ्या आमच्या मंजुषा मिस, 10वी संपायच्या आधीच कॉलेज कुमार झाला काय असं म्हणून प्रत्येक वेळेस आम्हाला जागा करणारे आमच्या मंजुषा मिसचे खूप आभार. मॅथ्स शिकवणारे आमचे मॅथ्स एक्सपर्ट शेखर सर, क्लास टीचर नसूनही क्लास टीचर इतकी माया लावली आम्हाला वर्षभर, कधीही क्लास टीचरची कमी वाटू दिली नाही. प्रत्येक गोष्ट अगदी मन मोकळेपणाने सांगायचे 10वीच्या वर्गात. थँक्यू सो मच सर, इतका जीव लावला आमच्यावरती. हिस्ट्री सिविक्स सारखा अवघड विषय अगदी सोपा करून शिकवणारे आमचे शांत आणि संयमी लोंगोटे सर. सॉरी सर, तुमच्या लेक्चरला आम्ही जरा जास्तच गोंधळ घातला. विनोद बडवे सर, भलेही आम्हाला शिकवायला नव्हते, पण जेव्हा ऑफ लेक्चरमध्ये येऊन बसायचे तेव्हा सतत सांगायचे की बाळांनो 10वी आहे, अभ्यास करा, टाइम टेबल बनवा, 10वीच्या पेपरचं जरा तरी सिरियसनेस घ्या. सॉरी सर, वर्षभरात तर तुमचं ऐकलं नाही, पण आता नक्कीच आम्ही चिकाटीने अभ्यास करू. सायन्स सारखा अतिशय अवघड विषय सोपा करून आणि खोलात जाऊन एक ना एक कॉन्सेप्ट क्लिअरली शिकवणाऱ्या आमच्या लाडक्या सज्जला मिस, आईसारखी माया लावली त्यांनी वर्षभरात आम्हाला. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, मराठी शिकवणारे आमचे क्लास टीचर, देव माणूस मानायला हरकत नाही, इतका जीव लावला सरांनी आम्हाला. कुणी कितीही काहीही म्हणू दे, पण मला माहिती आहे माझी 10वी कशी आहे, मला माहिती आहे माझी 10वी कशी आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असा विश्वास ठेवला सरनं वर्षभर. आणि सर, आम्ही तुम्हाला प्रॉमिसही करतो की तुमचा विश्वास आम्ही शेवटपर्यंत जपू. सरनी खरंच आम्हाला फक्त शिक्षक म्हणून नाही तर आयुष्याचे उज्ज्वल भविष्याचे धडे देखील शिकवले, त्यासाठी थँक्यू सो मच सर. आणि सर्वात महत्त्वाचं थँक्स टू गणेश सर अँड कविता मिस, त्यांनी जर आज ही संस्था उघडलीच नसती तर आज हा ग्लोरी परिवार आम्हाला मिळालाच नसता, त्यामुळे त्यांचे खूप थँक्यू. लास्टली थँक्स टू ऑल माय फ्रेंड्स. खेळलो, भांडलो आणि पुन्हा एकत्र आलो. पुढे आपले मार्ग वेगवेगळे असतील, पण आपल्या मैत्रीच्या आठवणी कायम मनात राहतील. आणि ग्लोरीने आमच्या भविष्याचा पाया रचला, ही गोष्ट आम्ही कधीच विसरणार नाही. त्यामुळे थँक्स टू ऑल द ग्लोरी फॅमिली प्रेझेंट हिअर. शिकला तर मोठे व्हाल म्हणून हा दिवस आमच्यासाठी खूप चांगला आहे. अक्षरशः नर्सरीपासून 10वी पासून मी कधीच शाळा बदलली नाही, कारण हा शाळेतला दिवस आपला खूप खूप आठवणीत राहील. आज अक्षरशः शेवटचा दिवस आपल्या शाळेतला हा होता, म्हणून मला खूप चांगले वाटत आहे की आज आपण शाळेला शेवटचा निरोप देत आहोत. धन्यवाद. इंग्लिश हा विषय मला जमत नव्हता, भीती वाटत होती, पण प्रिया मिसने अशी गोडी लावली की भीती सगळी मनातली उडून गेली. आता पुढे कोणी ओरडणार नाही आणि कोणी कावणारही नाही. प्रमोद सर होते आमचे क्लास टीचर 10वीत, म्हणून मराठी शिकवले नाही तर मराठी भाषेची परंपरा शिकवली, मराठीवर प्रेम करायला शिकवलं. 10वी म्हणजे सुट्टी कमी कमी, अभ्यास जास्त, टेन्शन जास्त. या शाळेत फक्त आम्ही गणित शिकलो नाही तर आयुष्याचं गणित कसं सोडवायचं हे शिकलो. पण गुरु विना नामे सन्मान, गुरु विना नामे ज्ञान. असे दोस्त ना पुढे मिळतील, काही दिवसांनी मी जाईल, पण शाळा मात्र माझ्या मनात राहील. जेव्हा मी शाळेच्या समोरनं जाईल, मनात माझ्या शाळेतले दिवस ना परत येतील. धन्यवाद. सूर्याचे हृदय पागवते दिवस मावळत आल्यावर, कठोर मनेही हळवी होतात निरोपाचा क्षण आल्यावर. तुमच्यासोबतचे हे दिवस कसे निघून गेले हे समजलेच नाही. तुमच्यासोबतच्या आठवणी, तुमच्यासोबत केलेली मस्ती नेहमी आठवणीत राहील. आपण जरी एका वर्गात नसलो तरी एकमेकांना नेहमी प्रोत्साहन दिले आहे, मदत केली आहे. आमच्यासोबत तुम्ही खूप मस्ती केली आहे. आज जरी तुम्हाला निरोप दिला असला तरी तुमचं आणि आमचं नातं दुरावलं असं नाही. इतक्या वर्षांचा सहवास कधीच विसरता येत नाही. काय बोलावं हेच सुचत नाही. तुमच्यासोबत घालवलेले क्षण हे शब्दात सांगताच येत नाहीत. आता तुमच्या जाण्यानंतर कोण करेल आमच्यासोबत मस्ती. तुमच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण कायम आठवणीत राहतील. उद्या तुम्ही आमच्यासोबत असणार नाही याची आज प्रकर्षाने जाणीव होत आहे. आता कोणी देईल आम्हाला सल्ला याचा सतत विचार मनाशी येत आहे. प्रत्येक क्षण तुम्हाला आम्ही मिस करू. तुमचं आणि आमचं नातं इतकं घट्ट आहे की तुम्ही आमच्यापासून कितीही दूर गेलात तरी कायम आठवणीत राहत. यावर्षी आपली शेवटची सहल होती. ती सहल आपण खूप एन्जॉय केली. त्या सहलीत आपण खूप आठवणी साठवून ठेवल्या आहेत. एकमेकांना चिडवणं, त्यांना रागवणं, मस्ती करणं, आपल्या गप्पा ज्यांना कशाचंही बंधन नाही, त्या कधीच संपत नाहीत. आम्ही प्रत्येक क्षण तुमच्यासोबत साजरा केला आहे. तुमची शेवटची सहल म्हणून आपण सगळ्यांनी खूप मस्ती केली आहे. गॅदरिंग आतापर्यंत आपण सगळ्यांनी मिळून खूप मस्ती केली. सहलीला जाण्यापासून ते सहलीवरून परत येईपर्यंत, गॅदरिंगमध्ये गाणं शोधण्यापासून ते सादर करण्यापर्यंत आपल्या सगळ्यांची चर्चा
त्यातून लुटलेला आनंद यांना आपण खूप मिस करू. आता इथून पुढच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही तुम्हाला खूप मिस करू. कसं बोलू आणि काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. जीवनाच्या एका टोकापासून अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स, आज दिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा आहे, पण तितकाच भाविक आहे. आता 10वीची परीक्षा तोंडावर आहे. पुढील नवीन टप्प्यांची धडपड आहे. तर दुसऱ्या बाजूला शाळेतला निरोप समारंभ आहे. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणीची गर्दी जणू क्षण हा वीराचा. आजचा दिवस परत येणार नाही म्हणून सहवास सुटला नाही, सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. एवढं बोलून किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियात जगत होते. कुठे आलोय आज समजदारीच्या जगात, यापेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते. आजचा दिवस आनंदाचा आहे, पण थोडासा भावनिकही. इथून पुढे प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार असलो तरी शाळेतील या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील. आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी, मित्रांसोबत घालवलेले सोनेरी क्षण आणि इथल्या प्रत्येक अनुभव आपल्याला पुढे मोठे होण्यासाठी मदत करेल. हमारे बाद महफिलों में अफसाने बया होंगे, बहारें हमें हमको ढूंढेगी, न जाने हम कहाँ होंगे. थँक्यू. Thank you, Aditya. Now I would like to call Ayush Harihar to express his thoughts on today's program. म्हणतात की 10वी नंतर मजाच मजा, पण हे तर खरंच सगळं खोट आहे. काय नाही, टीचरांचा ओरडा नाही, काय नाही, पण हे खरंच खोट आहे. कारण की आपल्या ह्या शाळेमध्ये प्रत्येक शिक्षक आपल्याला ओरडा देतो आणि आपल्याला मारतो सुद्धा. कारण की आपलं तिथं काहीतरी चुकलेलं असतंय, थोडं चुकलेलं नसतंय, लय मोठं चुकलेलं असतंय. ते आपल्या आयुष्यात खूप मोठी चूक असते, पण ते आपल्याला वाटतंय किती थोडी चूक आहे सर. प्रमोशन तर काय नाही, दररोज आलेलं म्हणायचं अरे लेकरांनो जरा सिरियस व्हा, लेकरांनो जरा सिरियस व्हा. आता 10वीचा पेपर आले तर काय तुम्हाला कधी गांभीर्याचं काय माहिती, पण नाही लेकरांना कुठल्या सिरियस घेतलं नाही, कुठल्याच काय नाही. नंतर परत आता सुजला मिस एकदम हार्ड विषय जाणार सायन्स, पण आपल्याला एकदम सोपा करून दिला. बस प्रिया मिस मी तर पहिल्यांदा शाळेत आल्यावर मला साधं इंग्लिशची स्पेलिंग पण नव्हती येत. ती प्रिया मिसने शिकवली, खूप छान असं शिकवलं की ती आज माझ्या आठवते की इंग्लिशची स्पेलिंग कशी शिकवली. नंतर ना मंजुषा मिस तर म्हणायच्या 10वी व्हायच्या ते तुम्ही तर हिरो झाला, लगे कॉलेजचा विद्यार्थी झाला काय आपण आपलं पाण्यातच पाहायचं. आणखीन आपण कुठं उंच झालाय तोपर्यंत लगे कॉलेजच्या मुलासारखं करायला लागला. प्रिया मिसने मंजुषा मिसने आपल्याला साधं आम्हाला खेळायला पण जाऊ देत नव्हत्या. स्कॉलरशिपचं वर्ष आहे, कशाला खेळायचं, कशाला आपला अभ्यासच करायचा, स्कॉलरशिप मध्ये नंबर आणायचे आपल्याला. कविता मिस गणेश सुद्धा तेच म्हणायचे, पण आम्हाला शिक्षणाचं इतकं मार्गदर्शन केलं की बासच. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले. थँक्यू. शिक्षकांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले, पेपरसाठी तयारी करून घेतली व इथले जे शिक्षक होते त्यांनी आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर समाजात कसे वावरताना कसे जगावे, कसे बोलावे हे शिकवले. व मला या क्षणाला एक चारोळी आठवत आहे. कधी न विसरणारे ते क्षण होते, हसता हसता डोळ्यातून पाणी आणणारे हे क्षण होते. शाळा सुटली म्हणून आठवणी जपून ठेवू, मित्राच्या नात्याला कायम स्मरणात ठेवू. ठेवूया. निरोप घेतो आज तुमचा डोळ्यात पाणी साठवून, यशस्वी होऊ नक्कीच आम्ही तुमचे आशीर्वाद आठवून. Now I would like to request Rajlakshmi Shinde from Standard 9 to give our best wishes to the 10th standard. तालियां ऐसी बजे कि महफिल में जान आ जाए, तालियां ऐसी बजे कि महफिल में जान आ जाए. Now let's move to the exciting part of our ceremony, the gift distribution. उपस्थित आपण सर्व बघा, खरं तर सर मी सचिन सर खूप नशीबवान आहे. म्हणजे जेव्हा मी या शाळेमध्ये शिकवायला आलो पहिली बॅच 10वीची होती. जेव्हा मी आलो तेव्हा पहिली बॅच बाहेर पडली आणि विशेष म्हणजे 4 वर्षानंतर पुन्हा 10वीचा क्लास टीचर मीच आहे आता. आणि मी क्लास टीचर असताना आज तुम्ही या ठिकाणी बोलायला आलेत. येताना खरंच माणूस खूप मोठे आहेत आणि माणसं जरी मोठी असली तर ती माझ्या मनाशी कनेक्ट
Now I would like to request Ravni Gophan to kindly hand over the gift to Apeksha Dongre. और तालियां ऐसी बजे कि महफिल में जान आ जाए, तालियां ऐसी बजे कि महफिल में जान आ जाए. Now let's move to the exciting part of our ceremony, the gift distribution.